हा 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 लई मजा केली वो. शरीरच मोकळं झालं. बरं झाली बायको 2-4 दिवस मायाला गेली. मी लगेच सुंदरीला फोन केला. सुंदरी म्हणे मी घरीचे. म्हणलं ये माझ्या घरी कोणी नाही. आली सुंदरी. काय आल्यावर आता हा वामनराव काढ घालेच. हा अशी चोळली सुंदरी, अशी चोळली. नुसता घालायचा काढायचा, घालायचा काढायचा. आई नाही नाही म्हणायची, पक्की गागायची. काढायचो घालायचो. आगा गा 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 सुंदरी अशी गाग अशी गाग. जावा कार्यक्रम झाल्यावर नाही नाही म्हणस तो अशी चोळून घेतली. ईड आली जावा सुंदरी पळून गेली. लई टपक्यान पळाली. बरं झाली गेली. हा टेन्शन नाही. हा वामनराव तू मोकळा झाला ना. हा घे आता पळून थोड्या वेळ. जाऊ दे आता मला थकवा आला जरा थकवा. कोण हाय का घरात? हाय ना हाय ना. येऊ का आतमध्ये? हो या या या. कोण तुम्ही? मी ह्या घरी शेजारीच राहते ना. हा का इड का? हो. हा, तुम्ही मग- पाहिलं नाही का मला कधी? नाही पाहिलं अजून. मी नाही पाहिलं. मा बायकोनं पाहिलं असं. हा हा. हा. या. तुमची बायको घरात नाही का? नाही ती 2-3 दिवस झाले मायाला गेली. हा हा. हा असं. तिचं आहे ना ते मामाला काहीतरी आजारी झालं आता. हा का? तिच्या मामाला आहे ना मामीनं हाणलं. हा का? हाणलं. मग या काही सोडवाय गेल्या का? अहो स्वादू आहे काच्या गेल्या. हा या मिठू आहे गेल्या त्यांचं. हा असं. काय झालंय कशावरून काय असं काय. या ना बसा. थोडं काम होतं बोलायचं होतं. माशी. हा आणि माशी काय काम निघाल. होतं थोडं काम. हा का? तुम्ही म्हणले बसा तो बसल. तुम्ही म्हणले नाही तर मग जाते मग निघून. बसा ना आता बाई बसा. बसा बसा. मी दरवाजा जायचो बघ. बर बर. काय काम काढलं. काही नाही. म्हणले आपले शेजारी राहायला आले. हा आलो आलो. तुम्हाला आता 2-3 महिने झाले ना. हा 3-3.5 महिने. हा आम्ही आलोय इकडं. कुठं इकडं राहत्या का? हा हा कोणी इकडं इकडं इकडं. पलीकडं. हा त्या रूम आहे ना. हा इकडं आहे ना. इकडं इकडून असं गेलं का असं इकडं खेटू नाही बा त्या म्हणजे असं इकडून तुमच्या इकडून घुसलं निघलं असं वळालं असं. हा असं. हा तिथं हा म्हणजे खालीच. त्या रूम मध्ये मी राहते. असं असं. आणि तुमचा नवरा काय काम करतो. मानावरा लय मोठा सर्व्हिसला आहे. हा दुकान आहे आमचं काढायचं. काय काढी त्या. झेरॉक्स. झेरॉक्स मशीन. वा वा बरं आहे. लय गिरायक राहते दिवस. हा का? लय पैसा कमीतो आम्ही. मोक्का पैसा कमीतो. नुसते गालीत या हा काढीत या. काय? गालीत या काढीत या. कागद हा हा. काय चावला त्या बाई. घरात कोण नाही ना. नाही नाही माय बायको गेली सगळे मी एकट्याचे. हा मग बरं. बरं का. हा कागद घालितो काढितो घालितो काढितो. लय सट निघत असतील. लय चालत आमचं दुकान. हा मग तुमचं नाव काय. मी शांता काढे. शांता काढे. पाहिलं म्हणजे चांगले काढे दिसत्या तुम्ही. ते काढितो ना आम्ही झेरॉक्स. हा मग तेच ना मग लोक. ते आमची परंपरा आहे ना. त्याच्यावरूनच आमचं नाव काढे पडेल. काढे. बरं बरं चांगले. बरं जाऊ द्या. बरं का हा तुम्ही माझ्या का आले. हा काय काम निघालं. तेच मी म्हणले आता यांना सांगावा. हा ते एक बाई तुमच्या घरातून निघली भसक्या. बाई. हा आणि अशी इकडं पायी इकडं पायी इकडं पायी अशी लपत लपत दबकत चालली होती. मी म्हणलं ही बाई कोण एवढी घाबरत चालली नाही का. बाई. हा बाई.
बाई मा मा घरातून नाही निघाली कोण. अहो तुमच्याच घरातून निघली. तुम्ही इतक्यातलं फुटाण्यावानी बोलत होते ना, आता काय ग ग ग ग ग म काय चाललं तुमचं? नाही नाही हो, असं काय आरोप नका करू. अहो तुमच्याच घरातून निघली, या डोळ्यांनी पाहिलं मी तिला. नाही शांताबाई, पण ती जाऊ द्या, असू द्या, मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. पण आपण एका बिल्डिंग मध्ये राहतो, बरोबर आहे का नाही? तुम्ही आताच नवीन राहायला आले आणि तुमच्या घरातून ती बाई अशी लपत लपत कावऱ्या बावऱ्या गेल्यानंतर मग मी घाबरले ना, का एखादी कोणी चोरटी बिरटी बाई घरात शिरली का काय? बाई बाई गेली असं. अहो मग ती माई मावशी होती. मावशी रोयल्याची मावशी होती. रोयल्याची? हा, रोयला मालेगाव. तिनं तांदूळ आणून दिले, ती काय ती गोल. हा का? म्हणजे तुमची मावशी एवढी तरुण आहे? हा मग चांगली नव्हतात नाही म्हणून. अहो ती मारला आली, काजळण गंधन पावडर करून आली होती. आता तिच्या घरी जशी राहते तशी आली इकडे, आता पाहुणे ठिकाणी आली. हा का? मावशीला पचली काय. माय मावशी ती लई नखरा लागतो, गाजरान बेजरान ते काय विचारूच ना. नाही नाही, तुमची मावशी नाही ती. या बा तुम्हाला सांगते, तुम्ही मावशी खोटं बोलू राहिले. अहो काला खोटं बोलेल? तुमची मावशी काय तुम्हाला तांदूळ घेऊन नाही आली? कुठे तांदूळ? हे काय मोठी गोल, इकडे या ना, पहा ना, ये पा. अहो ती इडो वखंडी घेऊन आली. मग बसा ना. त्या काय शांताबाई, तुमची लबाडी करील का मी? माय मावशी होती रोयला मालेगावची ती. या बा तुम्ही किती जरी झाकाडाळ्या केल्या, पण ती तुमची मावशी नव्हती. ती बाई दुसरीच कोणीतरी बाई दिसत होती. ती तुमच्या घरातून भासक्यान निघली अशी लपत लपत. मावशी असती तर लपून काय गेली असती? ती अशी मोकळ्या मनाने गेली असती ना, बरोबर का नाही? तुम्ही तिकडे तोंड काला करू राहिले, एवढा विचार का करू राहिले तुम्ही? मग या शांताबाईना पाहिजे काय नको जातानी. काय म्हणले? काय म्हणले तुम्ही? काय नाही म्हणलं, पाहिलीच नाही जातानी. तुम्ही काय वटवट करू राहिले? शांताबाईने पाहिली काय? ते नाही म्हणलो, खाली जाईपर्यंत मी पाहिलं तिला. अहो म्हणलं एवढी गोन बोकांडी आणली म्हणले. कुठं तरी पाणी मुरू राहिले. या बा तुम्हाला एकच सांगते, काय मी माई या डोळ्यांनी पाहिले. ती तुमची बायको घरी नाही, ती बाई कोणीतरी तुमची होती, तुम्हाला भेटायला आली होती. आणि तुम्ही मला खरं खरं सांगा, मला खरं सांगा. मी कोणाला सांगणार नाही का? नाही. शांताबाई तुमच्या मनात ठेवा, माया ध्यानात राहील. फक्त ही बातमी कुठंही कळली नाही पाहिजे. अहो मी तशी बाई नाहीये, मी कोणाला सांगणार नाही. फक्त मला खरं खरं सांगा. या बा मला खरं सांगा, मी तुमच्या बायकोला सांगणार नाही, कोणाला सांगणार नाही. बरं मग तुम्ही सांगणार नाही ना? अजिबात नाही. तर अहो ती ना ते रोयला मालेगावची. हा का? हा, तुम्हा आयटम आयटम आयटम. तरी म्हणले काहीतरी आहे. हा मग बाबा खोटं बोलू राहिला माय संग. तुम्ही जेव्हा म्हणले ना शांताबाई तुमचं कुठं तरी पाणी मुरत, ती लग्नाच्या आधीची माई. हा का? हो लई लाडका आयटम. हा लग्न नाही केलं तिच्या संग? नाही तिच्या संग नाही. तिचं आहे ना तो एक लय बेवडा आहे तिचा नवरा. मग तिला काय लागलं का मग इथे माग. हा का? अडचणी आल्या का इथे. म्हणजे तुमचा आयटम आहे? आयटम आहे, पाखरू आहे तुमचं. पाखरू. तिच्या गावी जर गेला ना, कोंबड्यांशिवाय जेवण नाही, गावठी कोंबडी. हा का? बाबू म्हणूनच तुम्ही ताजे लटे काय? हा मग. बरं ऐका, जाऊ द्या असू द्या, ते काय तुमचं जे चाललंय ना चालू द्या आनंदात. आपल्याला आनंद आहे. ऐका ना, तुम्हाला आनंद आहे, फक्त तुम्ही ना हे बा म्हणू नका माझ्या घरातलं कोणाला बरं का. नाही हो, मी काय ना म्हणू. ऐका या बा, माझ्या बायकोला नका म्हणू, बाकी काही टेन्शन नाही. माझी बायको जरा आडबंगी थोडी. हे बा, आणि तिला मी खूप फिरवितो इकडे तिकडे.
हिला आयटमला? हा, अरे वा. माझ्या बायकोची एवढी शेवा नाही करीत, हा पण माझा आयटम मला लाडका. हा हा, ती म्हणली तसंच वागत. हा का? हा, हिचं काय हिच्या दोन कान पडत देऊन तुला काय. हा का? हा, असं तुम्ही तर इतक्यात म्हणलेलं आहे कठीण आहे. नाही, ही नाही, आपल्या घरचीच्या कान पडत देऊ. हा मग घरचीच म्हणले ना बायकोला सांगू नका, ती डेंजर आहे. हा, तिला म्हणू नका. आणि ही बातमी या कानाची त्या कानाला झाली नाही पाहिजे. तेव्हा शांताबाई बर का. नाही हो. आणि तुम्हाला सांगतो, माझा आयटम असा आहे का मला खूप जीव लायतो. हा का? हा. अरे वा. आणि मग मी तिला साड्या घ्यायच्या होत्या म्हणून आली होती. माग 5,000 रुपये द्या म्हणून. हो, मग ती आली. आल्यावर मग ती 2-1 तास होती. हा का? हा, मग लय चोळलं मी. हा, चोळलं म्हणजे का अहो शांताबाई तिच्या अंगावर कपडे तर नाही ठुले, पण तुम्हाला सांगतो नुसतं काढायचो घालायचो काढायचो घालायचो. बस बस बस. बाईनीच ती अशी लाल लाल जरत करून ठेवली. बरं मी काय म्हणते, गोरी तुमच्यासारखी दिसाय. ऐका ना, ते तुमचं काहीच सांगू नका. तुम्ही काय काय उद्योग केले ते मला फक्त एवढंच सांगा. मी बघितलं ते खरं होतं ना. मग खरंय. पण तुम्ही खोटं बोलत होते. हो, मी थोडी चाट मारली पाहिजे. मग आता ते चाट मारायची शिक्षा तुम्हाला भेटली पाहिजे ना. आता मला आता एक काम करा. काय? मी तुम्हाला सांगते ते ऐका. या बा, तो तुमचा आयटम आहे. हा, लय बरोबर. तुमच्या बायकोला माहित नाहीये. नाही, तिला माहित आहे, करू नका. ते लय करीत घ्या. हा ना. आता मी तिचे फोटो पण काढून ठेवले जाताना इडो. जेव्हा तुम्ही इडो उभे होते बाहेर निघले तेव्हापासून मी फोटो 7-8 फोटो घेऊन ठेवले. हो, तो फोन इकडे द्या. फोन बिन नाही. ऐका थोडस, शांत बसा. काय आवाज वाढू राहिलो. या बा, तुमची बायको आली का मी येणार. तुमच्या बायकोला सगळं सांगणार. तुमच्या नवऱ्याचा आयटम आहे, इड येऊन तिला चोळलं चाळलं. तुमचं असं संसाराचं पार वाटुळ करून टाकते आता. हे बाया, अगं मा, बरोबर आहे. इड आमच्या बिल्डिंग मध्ये चोरून लपून उद्या काही कमी जास्त झालं म्हणजे काय करायचं आम्ही. आम्हाला विचारतील. आम्ही 10 वर्षापासून इड राहू राहिलो. तुम्ही आत्ता आले, 3 महिने झाले आणि तुमचे चाळे चालू झाले. काय बरोबर आहे. मी तुमच्या बायकोला सांगून देणार. हो, असं नका करू शांताबाई. हो, तुमच्या पाया पडत. हो, पाया नका पडू. हा, आणि तुम्हाला वाटत असेल म्हणजे तुम्हाला महापरपंच देखून नाही राहिला का? हो, काय बोलू राहिले मग तुम्ही लगेच सांगा. परपंचाचा माझा काय संबंध येतो. सांगू राहिले तिला मा बायकोला काही सांगू राहिले म्हणजे हे काय चाळे चालू आहे तुमच्या वाली. हो, पुन्हा त्या बाईला इड नाही बोलावणार. इड नाही बोलावलं, पण आता बोलावलं ना तुम्ही. तुम्ही एक काम करा. तुम्हाला जर वाटत असेल आपल्या बायकोला कळू नये, या कानाची त्या कानाला जाऊ नये, झाकली मूठ 1.25 लाखाची. तेरी बिचू मेरी बिचू. त्याच्यासाठी मला थोडे तुम्हाला पैसे द्यावा लागतील. त्याला मान्य आहे का तुम्ही? पैसे? हा, पैसे का? हा. पण मग सांगणार नाही ना कोणाला? कोणाला सांगणार नाही हो. सांगितलं मी याच बिल्डिंग मध्ये ना, तुम्हाला कळेल ना. मग ऐका ना शांताबाई, हो, तुम्हाला मी पैसे देतो 200 रुपये. किती? 200. हा, देतो. म्हणजे तुम्ही काही 200 रुपयात मला तोंड बंद करू राहील काय? 200 रुपयावाली बाई वाटते का? एखादी बाई शेतात गेली, तिला 200 रुपये द्यायचे तर तुम्हाला देतो मी. म्हणजे मी काही ना तो इकडे रोजानी कामाला आले काय? येडमुठ्या बावळ्याचा बाजार. 200 रुपये नाही, मग 20,000 रुपये दे मला. 20? नाही बाई, माझी एवढी परिस्थिती नाही. येच बाऱ्याचं घरी. ठीक आहे, चालले. 2 मिनिटं माझं ऐकून तर घ्या. बसा ना बाई, लगेच नका लागलं. मी ना एवढे 20,000 नाही देत. फक्त हे काय, आता झाकली 1.25 लाखाची. माझी बायको ला म्हणू नका काही. माझ्या बा सोन्यासारखा परपंच हा मी आहे ना, लई गरिबीत केलाय परपंच, लई गरिबीत. अहो काय सांगू, माझे आई वडील तवाच वारून गेले. मी लग्न तर महापद्धतीनं केलंय. आणि काय झालं तुमचं सांगू नका. पुतीचं पुराण ते 20,000चं बोला. तुमची तयारी का नाही तर मी चालले. हो, मी तुम्हाला पैसे देतो, पण माझ्या बायकोला कळवता कामा नाही. तुम्हाला आहे ना 20 नाही देत. माझ्या परिस्थितीच्या मान्यानं मी तुम्हाला 10,000 रुपये देतो.
जाऊ द्या, हे बघ, पाया पडत एवढ्या पाळीत समजून घ्या. पुन्हा मी बाई इड नाही आणणार. थांबा मी विचार करते. विचार करा. बाई या येड्याला ब्लॅकमेल केलंय. 200 रुपये देत होता, 200चे डायरेक्ट 10,000 वर आलाय. घेते पदरात पाडून. फुकाटचे 10,000. मी काय म्हणते, झालं का विचार? हा मी विचार केला बरं का थोडासा. ठीक आहे, दा देऊ. पण या बा आता 10 येते. परत ती तुम्हाला जेव्हा जेव्हा भेटायला येईल ना तेव्हा तेव्हा मला 10,000 देत राहायचे. आणि तुम्ही बिंदास भेटायचं, काहीच प्रॉब्लेम नाही. तुमच्या बायकोला कळणार नाही, बिल्डिंग मध्ये कोणाला कळणार नाही, अजिबात ह्या कानाची त्या कानाला कळणार नाही बातमी. हो देऊ देऊ. बिंदास भेटत जा तुम्ही. देऊ. फक्त तुम्ही ती आली का मला एक फोन करायचा किंवा माझा दरवाजा वाजवायचा. बर. आणि मला तेवढे 10,000 हा द्यायचे. तुमचा कार्यक्रम चालू द्यायचा मग. हो चालेल ना. काही प्रॉब्लेम नाही मला. 10 देऊ ना. हा द्या द्या द्या. तुम्हाला समजून घेतलं पाहिजे तुमची परिस्थिती. हा थोडीशी दर घ्या. 10,000 येते. 10 आहे ना. हा हाय बंदरच पाहून घ्या, मोजून घ्या. हाय 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 बर का. हा काय राग नका मानू. नाही काय राग. आता चुकीच आमची झाली. ही झाकायला पाहिजे ना, मग ही झाकली ना 10,000 देऊन. ते मी तिला पाहिलं जातानी म्हणून, नाही तर गपची पळून गेली असती तर. तेच जाऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही मला. नाही काही नाही. हा तुमच्या बायकोला अजिबात सांगणार नाही मी आता. नाही तुम्ही बिंदास करी जा. अगं शांताबाई, ती आली होती अंगावं म्हणून मी घेतली शिंगावं. आणि शिंगावं घ्यायचा परिणाम 10,000 रुपये झाला. का दिले हे माहितीये का? माझा संसार, माझी बायको उदलदानी होईल या परपंचाची, उद्ध्वस्त होईल परपंच, म्हणून पैसे द्यायची पाळी आली तुम्हाला. तुम्हाला नको असेल तर नाही नाही शांताबाई नका. मला परपंच टिकवायचा या जगात. मला 4 लोकांना बाकीचं काय बोलून राहिले हो. हा जाऊ दिले, मन मोकळ्या मनाने दिले. परत केव्हा येणार आहे आयटम? हा मी तुम्हाला फोन करेन. फोन नक्की फोन. हा येईलच ना. हो आल्या तुम्हाला येणारच म्हणती. काय तुम्हाला एक आयडिया सांगते. आयटम यायचा असला का 2-4 दिवस बायको मायरा काढून दे. हा चालेल. आणि तुम्हाला सांगेल ना फोन कर. हा आणि असं करीन. हा ऐका, माझा जर आयटम यायचा असला तर तिला 2-3 दिवस मुक्कामीच बोली. आता तुमच्या वर्ष हा का. हा 2-3 दिवस मुक्कामीच बोली. कर खाय मला घाल नाही का. मग आम्ही मस्त घरातच करू मजा. चालेल ना. पण मी प्रत्येक दिवसाची 10,000 घेईन. जेवढे दिवस राहील तेवढ्या दिवसाची. अहो जरा समजून घ्या. 2-3 हजार कमी द्या. असं एक काम करीन मी, तुम्हाला 5,000 देईन. बर 5 तर 5 म्हणजे 3 एक दिवस असले 15,000 रुपये. हा चालेल. चालेल. मजा करायला कमी ना करू. नाही नाही माझी आता जेवायची केलीच पाहिजे. बायको प्रेम नाही देत का? हो बायकोचं मा थोडं खटखट. बायकोचं मा असं बायकोला असं हात लावाय गेलं का बाई ठणान गागून उठती. बायकोला असं हात लावाय गेलं का ठणान गागून उठती. म्हणजे कुठं हात लावायचं? जी मेन जागा आहे तिच्या. हा लई गागून उठती बाई. म्हणलं काय बाक माणसं जागे होती ना मग या खंडीस. म्हणून तुम्ही आयटमला बोलता. हो मग दुसरं काय. शेवटी माणसाचा जीव आहे ना. राऊंड किती दिवस उपाशी राहणार. सांगा. नाही तुम्ही करते ते बरोबर आहे. काय मी तुम्हाला सपोर्ट करते अजून. फक्त तेवढं त्याचा हो. बंदोबस्त करून सावध ठेवील मी. बिल्डिंग मध्ये सुद्धा कोणाला कळून नाही जाणार. चालत. आवाज येतो का? नाही ना. नाही जाऊ का? हा जा. गपचूप जाते. हा जा. नाही तर कोणी पाहिलं तर म्हणशील आताच राहायला आले आणि ही शांती काला यांच्या घरात. हा असं होईल. तुमच्या बायकोला सांगून दे. तुमची बायको माय संशय. हा मग ते बोलतो ना अशी लपत. हा जा जा. येऊ का मग? तेवढं लक्षात राहते. अहो हाय बर का. हाय जा. येऊ का मग? या. फोन करा. ते
आयटम हा करतो हा? हो ध्यान करू. इकडंच आहे पलीकडं मी. हा चालेल. इकडून असं गेलं का हा असं वा. खालच्या ते जिन्यानी हा वरच्या जिन्यावर चढायचं ते परत खालच्या खाली. उतरायचं. तिलाच मारू मी. हा येतो ना. हा? हो चल. येऊ का? हा या. हा गेली बाबा. अरे बाबन्या आईला काय नशीब उलट झालं बाबन्या तो. बाबण्याचं नावच काढ घाले. पण बाबण्या जिडं घालायचे तिडं नाही घातले. बरोबर इकडे नेऊन 10,000 रुपये घातले. अहो त्या शांताबाईनं पाहिलं ना तिला. ती आयची ती तर गेली निघून. ती म्हण मी फोटो काढून ठेवले. आता तुमच्या बायकोला सांगत. म्हणजे एक तर माई बायको ती कशी अवदास आहे बाबा. आईला माया बुंद्याला अंडर पॅन्ट ठेवायची नाही ना कळाले असं झाले. आणि वरून मला म्हण पुन्हा तुमचा आयटम आला का मला 10,000 सावधच ठेवायचे. हे भाऊ मी तो मा आयटम कुणी काही नेईल डोंगराला. पण या बाई सामने माझ्या घरात नाही आणणार आयटम. अच्छा चालू चालू तोंडात मारून 10,000 गेले माहितीये. पोटाला नाही दड वाटाला नाही पोटाला नाही खाल्लं रे कधी. माझ्या बायकोला नाही कधी जम्परन परकलन साडीला दिले रे मी टपक्यान कधी. जाऊ दे मरू दे. 10,000 दिले. ते शांताबाईचं तोंड बंद करून टाकलं. मा डोक्याचा ताण मिटला नाही तर मा बायकोला सांगितलं असतं तिनं. म्हणजे रोज उठून कजात झाला असता घरात. त्याच्यापेक्षा आईला बरी झाली 10,000 गेले त्याचं काही सुख नाही. पण मग नको जीवाला त्रास. चला आता आईला कोरडच पडली. अड्या पहिलं पाणी पिये रे बबनराव. आईला आज नावच मा म्हाताऱ्यानं त्यांनी कोणी कोण आणले होते पूर्वी. माझं नावच बबनराव काढ घाले. काय खरं. पण तो काढितो तो घालितो त्यालाच चुना लावून गेली बायो. चालू चालू जाऊ दे मर्दी. चल पाणी पिऊ.